माझ्या वयाचे सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मात्र कुठेच नाही, असं जर तुम्हालाही वारंवार वाटत असेल तर लक्षात घ्या, हा ट्रॅप आहे आणि हा जर तुम्ही दुर्लक्षित केला तर भविष्यात येणाऱ्या डिप्रेशनचं हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. नमस्कार, 21 दिवस 21 मेंटल ट्रॅप सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी ज्या ट्रॅपविषयी बोलणार आहे तो म्हणजे कंपॅरिझन ट्रॅप. आपण खूप चांगली चारचाकी गाडी घेतली, आनंद साजरा केला, पण पुढच्याच आठवड्यात शेजाऱ्याने त्यापेक्षा मोठी गाडी घेतली तर आपला आनंद 2 मिनिटात खलास झाला. आपल्या मुलाला 85% मार्क्स मिळाले, आनंद झाला, पण मित्राच्या मुलीला त्याच परीक्षेत 93% मार्क्स मिळाल्याची बातमी कळाल्याबरोबर आपल्या 85%च्या आनंदावरती विरजन पडतं. आपली नोकरी, आपला व्यवसाय सगळं काही छान चाललेलं असतं, उत्पन्न खूप चांगलं असतं, पगार चांगला असतो, कुटुंब चांगलं असतं, पण संध्याकाळी इंस्टाग्राम उघडलं, एखादं रील बघितलं आणि आपल्यापेक्षा कमी वयाचा कुणीतरी मालदीवला फिरायला गेलाय, कुणीतरी फॉरेन ट्रिपवरती आहे, हे बघितलं की आपल्या असलेल्या आनंदावरती क्षणात विरजन पडतं आणि आपल्या आयुष्यात कसं काहीच चांगलं नाही ह्याची चिंता सतावायला लागते. आणि लक्षात घ्या, हाच एक कंपॅरिझन ट्रॅप आहे. 5 मिनिटांपूर्वी पूर्ण आनंदी समाधानी असलेला तुम्ही कुणाचा तरी वरचढ आनंद बघून क्षणात स्वतःवरती, स्वतःच्या आयुष्यावरती नाराज होत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याचा संपूर्ण चित्रपट कुणाच्या तरी 30 सेकंदाच्या आयुष्याशी कंपेअर करत आहात आणि एका ट्रॅपमध्ये सापडत आहात. तुम्हाला दुसऱ्याचं यश दिसतंय, पण त्यासाठी त्याने चुकवलेली किंमत दिसत नाही. तुम्हाला एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसतंय, पण त्यानं त्याच्यासाठी किती अश्रू बर्बाद केलेत हे दिसत नाही. एखाद्याची भली मोठी गाडी दिसते, पण EMI साठी होणारी त्याची तारांबळ दिसत नाही. म्हणून लक्षात घ्या, आयुष्य ही रेस नाही, प्रत्येकाची स्टार्टिंग लाईन ही वेगवेगळी असते. तुलना करायचीच असेल तर काल तुम्ही कुठे होता आणि आज कुठे आहात आणि आजच्यापेक्षा उद्याचा दिवस मला बेटर आणि बेस्ट कसा करता येईल याचीच तुलना तुम्हाला या सगळ्या जंजाळातनं बाहेर काढून आनंदी ठेवू शकते. विषय आवडला असेल तर आवर्जून शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ ऐकण्यासाठी फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.